गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग म्हण परी. परी, परीची झोप व्हायची आहे हो ना परी. आत्ता उठली परी. परी रात्री आली आमच्याकडे. हे बघा आई पण आली. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर हे बघा, हे आमच्याकडचं मोठं झाड, मुळं बघा त्याचे किती आलेलं आहे. हे नारळाचं झाड आहे आमचं. आणि आता परी पण उठलेली आहे. आम्ही सकाळी सकाळी कुठे चाललो सगळे. सकाळचे आता 7:30 वाजत आहे आणि आम्ही मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि आम्ही निघालो आहे आता. कुठे निघालो चला तुम्ही पुढे सांगतेच मी तुम्हाला. भेटू आपण. परीने फॅन घेतला सोबत. फॅन घेतला तू. परी माझ्याकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बंद केलं. चलो बाय बाय. स्क्रीन स्क्रीन स्क्रीन. चला आम्ही पोहोचलो आता अर्ध्यामध्ये. परीची झोप झाली का ग. परी झोप झाली तुझी. माझ्याकडे बघ. अगं बाई का लागली. चिखल होतं ना. चला आता मला नाश्ता करायचा. जवळपास 10 वाजले. आता नाश्ता करू मस्त. चला आईला उतरू. इकडून उतरा ना. इकडून काय ये चप्पल लाव परी. नाश्ता करायला थांबलो आम्ही. चला आम्ही देवरीला पोचलो आता. देवरीला मस्त नाश्ता वगैरे करू आता. तुम्हाला नाश्ता झाला. चला तर बघा, आता आम्ही थोडंसं मध्ये नाश्ता वगैरे करायसाठी थांबलो होतो. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो भिलईला जायला, छत्तीसगडमध्ये. तर तिथे अंशू विकी राहतात, त्यांच्याकडे जायचं होतं आम्हाला बरेच दिवसापासून, पण काही वेळच निघत नव्हता. मग आता मध्येच आम्ही थोडासा वेळ वगैरे काढला आणि निघालो. तर माझ्यासोबत तुम्ही बघितलंच असेल, आई, अंकुश, मिस्टर, सासूबाई आणि परी आणि मी, असं आम्ही 5 जणं जाऊन पण आलो. आता हा थोडा लेट येतोय तुम्हाला व्हिडिओ. तर इकडे बघा, जिथे आम्ही ज्या हॉटेलला थांबलो होतो तिथे बघा किती मस्त ग्रीनरी आहे आणि एकदम असे मस्त झाडं. इतकं छान वाटत होतं तिथलं वातावरण. सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटत होतं एकदम. हाय परीची पर्स बघा. परीची पर्स ती घेऊन आली. त्याच्यामध्ये तिचं जेम्स, तिचं खाण्याच्या वस्तू आहे सगळ्या. आणि खरंच खूप मस्त वातावरण आहे आज इकडे. फ्रेश वाटत आहे एकदम. खूपच मस्त वाटत आहे. आणि असं ऊन पण नाही आहे, असं छान आभाळ, इतकं सुंदर वाटत आहे. आणि इकडे ग्रीनरी खूप आहे. खूपच मस्त वाटत आहे. खूपच छान आहे. ते निशिगंधाचे फुलं आहे ना. ते निशिगंधाचे फुलं आहे ना हे. हो ना, वाटत आहे. लिली. चला आता आम्ही नाश्ता करतो. तुम्हाला पण दाखवतो काय नाश्ता करताय. तर भेटू आपण लगेच. हो बोला. हे चिप्स नको घेऊ परी, बिस्किट घे. छान आहे, क्रीमची आहे. घे. हां, क्रीमची बिस्किट घेऊन घे. अहो चल ये परी, इथे बसू. ये इथे बसू. छान. चला तर आता आम्ही स्टार्टिंगला नाश्त्यामध्ये डोसा बोलवलेला होता, तर ते आणून देत होते. आणि कृषिकाला भूक लागली होती सकाळी. ॲक्च्युली तिची झोप वगैरे झाली होती, त्यामुळे तिला पण भूक वगैरे लागली. तर आधी आम्ही सर्वात पहिले तिला देऊन दिलं खायला. त्यानंतर मग आमच्यासाठी पण आलं एक डोसा. इतका टेस्टी होता. बाल ढाबा म्हणून आहे छत्तीसगडला जाताना सौंदडच्या पुढे. तर तुम्ही पण कधी विजिट कराल तिथे. खूप मस्त टेस्टी सगळा नाश्ता होता. तर आता कृषिका पण बघा कशी रडती आहे. तिला मोबाईल नव्हता मिळाला नाश्ता करताना, तर ती रडायला लागली एकदम. तर तिचं पण थोडा मूड पण बरोबर नव्हतं. सकाळी झोप जास्ती झाली नसल्यामुळे. आणि आता बघा आम्ही निघालोय तिथनं नाश्ता वगैरे करून दुर्गसाठी. आता जवळपास आम्ही दुर्गला पोचतच आलेलो होतो आणि रस्त्यावरती मस्त भुट्टे वगैरे विकायला होते.
तर मी ते पण शूट केलं थोडंसं, पण गाडीच्या मिररमधनं तेवढं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. तर इतकं छान वातावरण सकाळी फ्रेश होतं, पाऊस पण काही नव्हता जाताना वगैरे. खूप छान प्रवास झाला आमचा जाताना. आणि चला तर बरेच दिवसापासून आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली. माझ्या नणद होत्या तेव्हा तर आमचं काही जाणं झालं नाही जास्ती, पण आता आम्ही चाललो आहे त्यांना भेटायला. तर इतकं छान वातावरण आणि इतक्या याच्यामध्ये इतकं मस्त फिरलो आम्ही सगळं. तुम्हाला तिथलं एन्जॉयमेंट दिसेल. तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे पण आम्ही खूप छान एन्जॉय केला. तिथले सगळे व्हिडिओ मी शूट केलेले आहे. आणि आता कृषिका बघा गाडीमध्ये तिचा नाश्ता झाल्यानंतर तिला परत झोप येत होती, पण आता जवळपास आम्ही पोचतच आलो होतो म्हणून तिला काही आम्ही झोपू दिलं नाही. तिच्यासोबत मग मस्ती करत बसलो होतो गाडीमध्ये सगळेजण. आणि आता बघा जाताना आम्हाला स्वीट वगैरे घेऊन जायचं होतं त्यांच्यासाठी. तर इथेच एक शॉप होतं त्यांच्या घराजवळच, तर तिथूनच आम्ही स्वीट वगैरे घेऊन घेतलं. आणि त्यानंतर बघा आता आम्ही जवळपास पोचलोच आहे घरी. तर बघा विकी आमचं वेटच करत होता, कारण आम्ही थोडंसं एक गल्ली विसरून गेलो होतो जाताना. मग त्याला म्हटलं की थोडं बाहेर येऊन राहा, म्हणजे तू पण आम्हाला दिसशील. तर मग आम्ही जेव्हा दुसऱ्या गल्लीतनं आलो तेव्हा आम्हाला मग विकी दिसला, तेव्हा मग आम्हाला त्यांचं घर मिळालं. ॲक्च्युली कन्फ्यूज होऊन जातं थोडंसं त्याच्या घराकडे जाताना. आणि ॲक्च्युली आम्हाला ज्या गल्लीतून जायचं होतं त्या गल्लीमध्ये काम सुरू होतं, त्यामुळे मग आम्ही रस्ताच विसरलो. विकी भैया हाय. अरे बाबले. हो घेऊन घे, फ्रीज मध्ये ठेवून देऊ. डब्ल्यू 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 हाय. बघ कशी करते परी. पकड ना त्याला, डब्ल्यूला पकड 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 पकड. आणि हा बघा डोबलू आहे, त्यांच्याकडे खूप वर्षापासून आहे हा डोबलू. आता छान तो मोठा पण झाला. आणि बघा आता मिस्टरांना तो ओळखतो, मला आणि कृषिकाला काही तेवढं ओळखत नाही. तर मिस्टरांजवळ तो लवकर गेला, त्यांच्यासोबत तो आधी राहून आहे. तर बघा अशा प्रकारे आमचा जाण्याचा प्रवास तर खूप छान झाला. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. आता तर आम्ही जस्ट पोचलो आहे, आता फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू याच पार्ट 2मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना.